तो महाराष्ट्रामध्ये फक्त एकच गोष्ट चाललेली आहे, बिग बॉस मराठी, बिग बॉस मराठी, मराठी बिग बॉस. फक्त एकच धूळ चालली आहे. लोक UPSC, MPSC, रेल्वे, बँकिंग अशा गोष्टीची अभ्यास करतात, मेहनत करतात. माझे कर्म फुटले, मी फक्त बिग बॉसवर अभ्यास करत आहे, बिग बॉसच्या गोष्टी लक्षात ठेवत आहे आणि बिग बॉसची गोष्ट करत आहे. तर यावेळेस मराठी बिग बॉस 6 सुरू झालेला आहे आणि महत्त्व आणि मी पहिले तर 6वा एपिसोड किंवा 7वा एपिसोड पूर्ण वीकेंडचा वार किंवा पूर्ण हप्त्याचे एपिसोड मी बघितली आहे आणि जो मी अंडरस्टँड केली आहे आणि जो मी बघितली आहे ते सर्व मथ्थापाटे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की यावेळी जो कंटेस्टंट आलेले आहेत हे मनुष्य प्राणी नाही तर हे जंगलाचे प्राणी आहेत. हे जंगलातले गेंडूळ, जंगलातले साप, जंगलातले अगर मगर हे सर्व जंगलातले बावळट प्राणी आलेले आहेत यावेळेस. तर यावेळी जे होस्ट करत आहेत ते आहेत RD. अरे सॉरी RD नाही रितेश विलासराव देशमुख म्हणतात मला. हे तुम्ही विकेंडच्या वारमध्ये बघितलाच असेल की RD म्हणल्यानंतर रितेश सर कसे भाव असे होतात. गलतीनं त्यांनी माझा व्हिडिओ वगैरे बघितला तर तिथूनच मला लात आणि धप्पाड मारू शकतात, म्हणून मी हा कष्ट घेणार नाही. म्हणून रितेश सर देशमुख हे होस्ट करणार आहेत. तर विकेंडचा वार झालेला आहे, सर्वच गोष्टी झालेल्या आहेत, परंतु एक गोष्ट आणि मुद्द्याची आहे की फालतू ढुंगण खाजवण्यापेक्षा ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करून ह्या रितेश देशमुख आणि सर्वांचे इंट्रोडक्शन केलं की हा येऊन राहिला, तो येऊन राहिला. त्याच्या पहिले 15 दिवस किंवा 1 महिन्या पहिले इन्फ्लुएन्सर भाई, जे इन्फ्लुएन्सर कॉन्टेंट क्रिएटर ते भाई फुड सुरू होता की मी चाललो आपला इकडे, मी चाललो बिग बॉसमध्ये, रितेश सरांनी मला बोलवलं, मी चाललो अशा मूर्ख व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असाल. आणि ते आजूबाजूला जेव्हा एक्झॅक्टली मराठी बिग बॉसचा प्रीमियर आला, सुरू झाला, तो एकही काळा डुक्कर तिथं डुटलेला दिसला नाही. माहीत नाही कुठं गेला तो, कुठं काय त्याला, तो इन्फ्लुएन्सर आलाय काय नाही. आजकाल बिग बॉस म्हणजे हा बिग बॉस राहिलेला नाही तर हा इन्फ्लुएन्सरचा बिग बॉस झालेला आहे. आणि कोणाकोणाला खूप लोकांना प्रॉब्लेम असते, तर मला प्रॉब्लेम नाही आहे. इन्फ्लुएन्सर येणे इम्पॉर्टंट आहे. इन्फ्लुएन्सर शिवाय मराठी बिग बॉस किंवा हिंदी सुद्धा बिग बॉस चालू शकत नाही. कारण की इन्फ्लुएन्सर जेवढा कॉन्टेंट देतात तेवढा तुमचा जो ॲक्टर असते, प्रामाणिक ॲक्टर, 24 घंटे जॉब करणारा, 24 घंटे शिफ्ट करणारा, TV सिरियलच्या काम, तुम्हाला तेवढा कॉन्टेंट देऊ शकत नाही. ते फक्त बोरिंग पर्सनॅलिटीज असतात. तर तुम्हाला रिअल कॉन्टेंट पाहिजे असेल मराठी बिग बॉससाठी, तर इन्फ्लुएन्सर जे मराठी इन्फ्लुएन्सर आहेत किंवा जे एवढे कॉमेडी आहे, ज्यांचे मिलियन ऑफ द फॉलोवर्स वगैरे आहेत, त्या लोकांना बोलवणे गरजेचं आहे. आणि मराठी बिग बॉस 6 मध्ये इम्पॉर्टंट असा मुद्दा की इन्फ्लुएन्सर सुद्धा आलेला आहे आणि मी खूप खुश आहे. बिकॉज माझा सुद्धा स्वप्न आहे मी बिग बॉसमध्ये जाणार. आणि सर्वांच्याच असते का आजकाल? ठीक आहे, आजकाल सर्वांच्याच असते, तर माझा पण आहे. ठीक आहे, मी जाईन या नाही जाईन, मॅनिफेस्टिंग मी आत्ताच करते पहिल्या व्हिडिओपासून. मी पहिला ते 7वा एपिसोड पूर्ण बघितलेले आहे. पूर्ण वीकच्या मी पूर्ण एपिसोड बघितले आहे आणि त्याच्यातून मला एकच गोष्ट समजलेली आहे. तुम्ही सुद्धा बघितला असाल तर तुम्हाला कंटेस्टंट माहितीच आहे. वेगळी काय मी ओळख करून देऊ, परंतु ज्या रीतीने मी त्या कंटेस्टंटला समजली तेव्हा एका वीकमध्येच मला समजलं की ह्यांचा भविष्य किंवा ह्यांची प्रकृती किंवा ह्यांच्या भाई यश कितीपर्यंत डिपेंडेंट आहे ते पहिल्या वीकपासूनच आपल्याला समजून येते. नाहीतर ते हे नदीमध्ये बुडल्यासारखे, गांडरासारखे गुदुड करतील, ह्याला काही अर्थ नाही. बिग बॉस हा बिग बॉस राहिलेला नाही आहे. बिग बॉसच्या मी पूर्ण वीकचे एपिसोड पाहिले तेव्हा मला समजला की बिग बॉस हा जंगल आहे. इथं माणसं नाही आलेत, आपण माणूस म्हणून एक प्राणीसुद्धा हो, पण इथं फक्त जंगलातले नागिन, बकरी, म्याम्या, उंदीर, टमाटो, बुबडं, घोबड, गाढव हेच आलेले आहेत. कारण की ह्यांची पर्सनॅलिटीच तशी आहे. पहिली पर्सनॅलिटी आणि इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी म्हणजे हे तन्वी नावाची बकरी. बिकॉज हिच्या फक्त एकच गोष्ट आहे, मी हा केलं नाही, मला थोबाडीत का मारली, मला बिग बॉस मला थोबाडीत मारली. तो बिग बॉस तिकडून चिल्लावते, बाई तुला मारला नाही, 24 25 से आमच्याकडे कॅमेरा आहेत, आम्ही बघतो आहो, कॅमेरामध्ये तुला काही थोबाडीत भेटली नाही, उगाच ॲक्टिंग करूच नको. ह्या पोरीला भाई स्टेजपासूनच एवढी मिरची लागलेली आहे. हिनं भाई बिग बॉसचे पूर्ण एपिसोड बघितलेले आहे की भाई हिंदी बिग बॉसमध्ये काय चालते, मराठी बिग बॉसमध्ये काय चालते. फक्त फालतू बडबड करणे, फक्त हर मुद्द्यावर बकचोडी करणे की भाई हा झाला, तो झाला, हो झाला, हा झाला. काही मुद्दा नाही, काहीही थॉट नाही, काही प्रोसेस नाही, काही नाही, फक्त तोंड चालायचं आहे म्हणून हा फक्त चालू असते ह्या मुलीचं. त्याच्या व्यतिरिक्त काहीही ती करत नाही आहे. आणि पूर्ण एपिसोड चढून आले. फक्त शैनाज गिल तुम्हाला माहीतच असेल बिग बॉसची, की फक्त त्या विशाल जवळ जाते आणि त्या विशालला म्हणते माझी तारीफ कर ना, मी कशी दिसते सांग ना. ह्याच्या व्यतिरिक्त तिला काही येते का किंवा दुसरा काही मुद्दा भेटला नाही असं करू सर्वजण मलाच बोलतात, मीच रडतो. 2 मिनिटामध्ये ॲज अ रिअल ॲक्टर
कोणी एवढा रडत बी नसेल ॲक्टरमध्ये, रिअल लाईफमध्ये सुद्धा ते रडली नसेल, परंतु तिला बरोबर माहीत आहे की 2-2 मिनिटामध्ये थेंब कसे गळायचं. मधलं एवढा तर आसमानमधला पाऊससुद्धा पडत नसेल जिच्या 2-2 मिनिटात तिच्यामध्ये डोळ्याचे अश्रू पडतात. ही म्हणजे तान्वी. आणि ही बकरीसारखी मॅ. बकरी कशी असते, आपल्याला इरिटेटिंग करते, मॅ दिवसभर चालू असते. आपलं असं असते, अरे बंद करो भाई, मत बोलो. तशावानी ह्या तन्वीची जबान झालेली आहे की भाई तू बंद कर, तू बोलूच नको, तू बकरीसारखी मॅ करतस, त्याच्या व्यतिरिक्त तुला काही येत नाही. प्राणी जे आहे म्हणजे बिग बॉस करून, बिग बॉसची PhD धारण करून आलेला मुलगा म्हणजे विशाल. माहिती आहे, मला स्वतःला असं वाटते की हा विशाल आहे तर खूप मोठा विशालच आहे. मतलब इथं 2 गड्डे, इथं 2 डिंपल, हे अशा करतो. अर्धा मुलगीसारखा वाटतो इथून, मग इथून दाढी, मग इथून त्याची वेगळीच बॉडी. आणि त्याचा आवाज 2-2 मिनिटामध्ये एवढा घसघस करतो की त्याचा आवाजसुद्धा येत नाही. ह्याची पर्सनॅलिटी म्हणजे असे फक्त मुलीच्या मागे पहिले सोनाली, मग दीपाली, मग तन्वी, मग ऋतुजा, हर मुलीच्या मागे जाऊन गले मिलो ना यार, 10-10 मिनिटामध्ये हिंदीचे वर्ड यूज करणार, अरे गले मिलो ना यार, ऐसे करो ना यार, बहुत टेस्टी लग रही है यार. आणि त्या तन्वीला, बकरीला, तुझी जे बॉडी आहे ना, ते बॉडी ना अशी कर्वी अशी बॉडी आहे. मतलब तू कोणतेही कपडे घातले तरी सुंदर दिसतं. एवढा पागलसारखा डिस्ट्रीब्युशन किंवा एवढा पागलसारखा स्पष्टीकरण मला आत्तापर्यंत कोणाच मुलाच्या तोंडातून दिसलं नाही. हा एवढा घाणेरडी आणि गंदा वाटत होता ॲज अ ऑडियन्स बघताना की हा काय प्रकार आहे, असा कोण पोरीला सांगते की असा दिसते वगैरे म्हणून, कर्वी बॉडी वगैरे. आणि फक्त मुलींच्या मागे चुदूड हां गुदुड करण्याच्या व्यतिरिक्त ह्याला काही येत नाही. आणि मैं बिग बॉस करके आया हूँ याच्या व्यतिरिक्त काही येत नाही. आणि ह्याची जी बॉडी आहे ते बॉडी फक्त प्रोटीन नाही, रिअल बॉडी असते ना, ते वेगळीच बॉडी असते. ह्याची जे बॉडी आहे फक्त फालतू गोळ्या खाऊन, इंजेक्शन खाऊन, फालतू चीजेमुळे बनली आहे. कारण की एक नॅचरल बॉडीचा एक प्रकार असतो, त्याची नॅचरल बॉडी नाही तर हर जागेतून अशी एवढी मोठी नशा दिसतात. आणि ते नसा नाही आहे तर ते पावडर आणि नशेचे डब्बे सुद्धा आहेत असं वाटते. कारण की नॅचरल बॉडी नाही तर नकलीपणा वाटते ह्याच्यामध्ये. हा फक्त मुलींच्या मागे मावशी बाई असंच करू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त ह्याला काही येत नाही. आणि हा मूर्ख असा प्राणी आहे, फक्त मुलींच्या मागे बादळ करणारा. इम्पॉर्टंट व्यक्ती म्हणजे ती आहे सोनाली. भाई सर्वांना वाटत असेल की हे निक्की तंबोलीची सस्ती कॉफी आहे. एक्झॅक्टली जेव्हा मी हिला बघितली, हिची हरकत आहे, हिचे एक्सप्रेशन, मी काम करत नाही, मी काम करत नाही, फक्त ह्याच्या व्यतिरिक्त मंडकचा एवढा आपला ढुंगण थोडा इकडे तिकडे कर, साधा झाडू मारताना कंबर कशी वाकवायची ह्या मुलीला माहीत नाहीये. हे फक्त बिग बॉसमध्ये येऊन अति ॲक्टिंग करतात. आपल्या घरी संडासामध्ये कसे बसतात, हे संडासामध्ये बसताना कोणची पोझिशन धारण करतात मला सांगा, तेव्हा कशी तुमची कमर वाकते, तेव्हा कसं काय होते. आता बिग बॉसमध्ये तुम्हाला झाडू मारायचे तेव्हा तुमची कमर वाकत नाही, तेव्हा फक्त तुम्हाला शानपणा करायचा असतो की नाही मला जमत नाही, मी करत नाही, मी भांडा घासत आहे. हा एवढा मूर्खपणा आता कोणीही बिग बॉस जे ऑडियन्स पाहतात त्यांना सर्वांना समजते की अति ॲक्टिंग, अति शानपणा फक्त दुसरीकडे दाखव. ते बाई बिग बॉस कोणत्या तरी बिग बॉस एपिसोडमध्ये आली होती पुराण्या, म्हणजे आता पण ती बिग बॉसच करत आहे. कोणाकोणाची प्रगती होऊन लाईफमध्ये आगे बढ़ले आहेत, पिक्चर मूवीज करतात. हे मॅडम आताही बिग बॉसमध्येच आहे, तरी काही नाही. लोक ह्याला निक्की तंबोलीपासून कंपॅरिझन करतात. निक्की तंबोली इट्स अ जानवर, ते बाई जानवर आहे. ते कॉन्टेंट देते पण ते निगेटिव्ह देते. हे बाई आहे तशी ॲटिट्यूड वगैरे आहे, पण हिच्यामध्ये तेवढा निगेटिव्हपणा किंवा तेवढा वाईटपणा किंवा माणुसकी हिनं अजून सोडलेली नाही आहे. म्हणून निक्की तंबोलीसोबत कंपॅरिझन तरी नको करा, कारण की निक्की तंबोलीने आपली माणुसकी आणि आपली इन्सानियत किती आहे आणि किती पात्रेची वाचलेली आहे तिच्यामध्ये त्या शोमध्ये दाखवलेली आहे. राधा, हम तो है भाई राधा. मतलब खूप गोरा हिचा थोबडा आहे, माहीत ना, अत्यंत व्हाईट कलरची, असा पिंक कलरची खूप अशी लिपस्टिक लावते. असं असते ना बेडूक कसा असते, बेडूक कसा इकडे लपते, मग तिकडे लपते, मग इकडे उड्या मारते ह्या ग्रुपमध्ये, मग त्या मुलीजवळ, मग त्या मुलीजवळ. स्वतःचा काही मुद्दा नाही, फक्त दिवसातून एकदा एवढसा टरटर करल आणि मग शांत बसते. दुसऱ्यांच्या झुंडमध्ये जाऊन बसणारी ती म्हणजे राधा. तिला काही येत नाही, तिला काही समजत सुद्धा नाही, तिला गेम सुद्धा कळत नाही. माझं असंच आहे, मी असं फालतू मुद्द्यामध्ये नाही पडत ग. मला कसं जेव्हा मला बोलायचं असतं तेव्हाच मी बोलते. असंच करायचं होतं तर मला पाठवायचं होतं ना तिथं, मी तुझ्या हिशाशी बोलली असती ग. कशाला मचमच करते मग तुझ्या बिग बॉस मराठीमध्ये जायचं आहे वगैरे म्हणून. अरे बिग बॉस मराठीमध्ये तुम्हाला जस्ट चान्स भेटला आहे, हजारो करोडो लोक
फडत आहेत, सडत आहेत. मी सुद्धा एक आहे तिथली, माझं काही अस्तित्व नाही आहे, बट स्टील मला सुद्धा जायचं आहे. पर भाई हिला जमतच नाही, मला करतच नाही. एवढी मोठी लिपस्टिक लावते पागलसारखे, ते छपरीपणा जो असते ना हिच्यामध्ये दिसणार. हिचे केस बघा तुम्ही, हिचे वागणूक बघा, हिचे कपडे बिलकुल व्यवस्थित आहे, सर्व गोष्टी व्यवस्थित आहे. परंतु स्वतःचा स्टँड घे, स्वतःचे मुद्दे मांड. मेंढकासारखी इधर इधर उधर उधर नको करूस. फक्त हिचा मेंढू कसा असते तशाच प्रकारचे हिची हालत झालेली आहे शोमध्ये. आता इम्पॉर्टंट, माझा फेवरेट, माझा बुबडू, माझा सोंदडू, माझा मोंदडू, माझा कुटरू, तो म्हणजे कालू डॉन. आय लव्ह कालू डॉन. तुम्ही मला काही शिवा द्या, काही ज्ञान द्या, तो माझा क्रश आहे. मला तो आवडते, मी त्याच्या प्रेमात आहे. त्याच्यासारखा आवाज मी आत्तापर्यंत ऐकले नाही. त्याच्यासारखा खरा जमिनीतून आणि मातीतून आलेला जो मुलगा आहे. आपण कसं गावकरी, आपल्याला नाही जमत मला त्याला मराठी वाचता येत नाही, त्याला मराठी लिहिता येत नाही. कॅमेरासमोर कॉन्फिडेंटली बोलतो, मला मराठी येत नाही, मी बिग बॉस मला हे नाही येत, बिग बॉस मला तो नाही. त्याला म्हणतात कॉन्फिडन्स, त्याला म्हणतात शिकवणे. स्वतःच्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याला साईड करून कॅमेरासमोर येणे, स्वतःचे व्हिडिओ बनवते, स्वतःची इन्सिक्युरिटी एक्सेप्ट करून कॅमेरासमोर येणे, बोलणे, ह्याला खूप लागते गट्स. ते तुमच्यामध्ये नाही आहे. म्हणून त्याला फालतू आणि बेकार कॉमेंट करण्यापेक्षा त्याला त्याची पर्सनॅलिटी आहे प्रेस करणार. तो मुलगा जाऊ शकते टॉप 2 मध्ये, कारण की तो कुठंही असला, इकडे असला, इकडे असला, फिकडे असला, बिकडे, कॅमेरा फक्त त्याच्याशी फोकस असते, फक्त कॅमेरा त्याच्याकडेच बघत. डॉन हा बिग बॉसच्या जंगलामधला उंदीर आहे. कसा उंदीर, कितीही आपण त्याला बघतो, रोज बघतो, तरी तो आपल्या हातात सापटत नाही. आपली फोटेज, आपला खाना बरोबर तुतूर करून खाऊन आपला मोकळा होतो. तसाच कालू डॉन आहे, आपला खातो, आपली फोटेज खातो आणि मस्त झोपून जातो. गोष्ट आहे ती म्हणजे इंग्लिश वाचणारी, कारण की आम्हाला मराठी लोकांना इंग्लिश येतच नाही, आम्ही कधी मराठी वाचतच नाही. आम्हाला तिला इंग्लिश येते अशी म्हणणारी ही दिव्या PhD करून आलेली आहे. मतलब असं असते ना, खूप चतुर, खूप भाई मी चतुर असं असते ना. काय असं मेंढकी असते ना, ते काय असते, ते कलर बदलवते, ते काय असते, ते कलर बदलवते, छिपकली काइंड ऑफ स्टफ, ते आहे दिव्या. भाईला असं वाटते की मी आपले कलर बदलवतो, मी आपले लँग्वेज चेंज करतो, मी फलाना इंग्लिश बोलतो, मी टटर करतो, तर भाई माझा बहुत इम्प्रेशन पडणार आहे, लोक मला करणार आहेत, मलाच पुजणार आहे. त्याला काही फरक पडत नाही. पोरी, तू मुद्दे मांडत आहेस का? तू मुद्दे मांडत नाही, तू फक्त असे करतस, इकडे मला कळत नाही, तिकडे मला कळत नाही, असं करू, कसं करू, एवढंच येते तुला. फक्त हात इकडच्या तिकडे, मला समजत नाही हा काय करत असते, तू दिवसभर हा काय करत असते. तुझ्या काही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, तुझा काही लेना देना नाही आहे. तुझे मुद्दे सुद्धा तेव्हाच पडतात जेव्हा तू नॉमिनेशनमध्ये पडते, किंवा तुला म्हणजे असा एक पर्सनल कॅटेगरीज नाही आहे. जेवढा तू इंस्टाग्रामवर वगैरे लढतस वगैरे ना, की भाई ऐसा हुआ वैसा हुआ, तेवढाच तू बिग बॉसमध्ये थोडासा लढ, कारण की तोच लढाई बघून बिग बॉसने तुला इथं पाठवलेला आहे. तर थोडी इज्जत ठेव, थोडा काहीतरी कर, थोडी इज्जत दाखव. ह्या नाही तर फक्त इंग्लिशच्या बॉम्ब, इंग्लिशच्या फक्त हे बोलण्यामध्ये आम्ही ऑडियन्स म्हणून इम्प्रेस होणार नाही आहे. तर हा एक फक्त अभ्यासू आणि चतुर आणि मी चालाक आहे अशा म्हणणारा एक मूर्ख प्राणी आलेला आहे. आय लव्ह अनुश्री. मी खोटं बोलणार नाही. खूप लोक तिला ट्रोल करतात, मला नाही माहीत मी तिला ट्रोल का बरं करतात. मी नेहमी तिला चांगल्या नजरेनेच बघितलेली आहे की किती स्ट्रगल करून ती आलेली आहे. व्हॉटएव्हर स्टफ, तिचे मराठीचे शब्द चुकतात, तिनं बॉन वगैरे काहीतरी म्हटलं होतं, त्याच्यावर एक रोस्टनं खूप मोठा व्हिडिओ बनवला, त्याला खूप रोस्ट वगैरे करतात. व्हॉटएव्हर स्टफ, त्या रोस्टमुळे तिलाच फायदा झाला. ते बिग बॉसमध्ये गेली आणि रितेश देशमुख सरांनी पहिलेच म्हणला तुमचा बॉन कुठून झालेला आहे, आणि ते सुद्धा हसली. तर तुम्ही कितीही तिची मजाक उडवा, आपण कितीही लोकांना रोस्ट करू, ते आपल्या समोरच जातात, काहीही फरक पडत नाही. पण अनुश्री जेव्हापासून आलेली आहे अत्यंत योग्य असा गेम खेळते. पहिल्या वीकमध्ये तिला थोडा अंडरस्टँडिंग होत नव्हती, पण ती चांगली खेळली. ते सर्वांच्या विपरीत गेली. तिची माइंडसेट जो आहे, जे थॉट प्रोसेस आहे, तो सर्वांच्या वेगळे आहे. ते वेगळे विचार करते, किंवा ते स्टँड मांडते, किंवा ते आपला गेम करते, किंवा फोकस करते. तिच्या बोलण्याच्या तोंडपा व्यवस्थितपणा आहे, ते फालतू बडबड आणि शिव्यागाळा करत नाही, आणि फालतू उखो त्या मुद्द्यात पडत नाही. जो मुद्दा आहे त्याच्याशी बोलते, आपले कामं करते. आय लव्ह अनुश्री द बेस्ट. अनुश्री हे बिग बॉसच्या जंगलातली मोर आहे. अत्यंत सुंदर, अत्यंत कोमल, आणि दिसेल अशी सुंदर, आणि दिसेल असे मुद्देशून मांडणारी मुलगी. आय लव्ह अनुश्री. मुद्रू आपला कोल्हा म्हणू शकता आपण याला. ह्याच्यामध्ये दम आहे, लढाई आहे, सर्वच गोष्टी आहेत. तो म्हणजे आपला रोशन. हा खूप मेहनत करून आलेला मुलगा आहे, खूप इन्फ्लुएन्सर आहे. मी 1 हप्त्याचा गेम बघितली आहे. पहिली गोष्ट, हा एवढा शांत का आहे? तू एवढा शांत का आहेस? आम्ही तुला सपोर्ट करायला रेडी आहोत, आम्हाला तुला कॅरेक्टर बघायचा, आम्हाला आवडेल
तू बोलशील, आम्हाला आवडेल तू स्टँड घेशील, आम्हाला आवडेल फक्त एकाच गोष्टीमध्ये दिसला तो म्हणजे तो टास्क होता त्या गोष्टीमध्ये दिसला, बाकी तो दिसलाच नाही आहे. आणि प्लीज रोशन, मी तुला खरं सांगते, तू काहीतरी बोलत जा, बिकॉज ॲज अ विदर्भ, ॲज अ महाराष्ट्रीयन मला तू खूप आवडतेस, मला तुला बघायचं आहे, तुझ्या गेमसुद्धा बघायचा आहे. तर तू चूप नको राहूस, तू बडबड काहीतरी कर, कारण की तू जेवढा बडबडशील तेवढा तुझा कॅरेक्टर आमच्या समोर येईल आणि आम्ही तुला सपोर्ट करणार. बिकॉज आय लव रोशन. खूप सुंदर, खूप गोड आणि खूप मधुर असा मुलगा आहे आणि तो ज्या प्रकारे मराठी बोलतो असा वाटते माझ्या गावातला मुलगा बिग बॉसमध्ये गेलेला आहे. एवढा सुंदर मॅडम डान्सिंग किंग आणि तिनं राधाला पहिल्याच दिवशी टोमणा मारलं की ह्यांच्यामुळे लावणीचा मजाक उडेला आहे, लावणी तमाशा बनून राहिलेली आहे. मला पहिली गोष्ट कळत नाही, लावणी ही काय आहे? लावणी ही पहिली तमाशाच होती. लावणी कोण बघत होते? महाराजे किंवा आजूबाजूचे सरपंच वगैरे येत होते, लावणीचा तमाशा बघत होते, ठुम 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 आणि हेच करत होते. आजकाल पिढी वाढलेली आहे, आपली जनरेशन वाढलेली आहे, आता नवीन नवीन पद्धती आले आहेत, नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहेत. लोकांना आता लावणी आवडत नाही. लावणी हे एक प्रकार आहे, पर लावणी प्लस थोडासा डान्स मिस करते. राधा एक न्यू जनरेशनची मुलगी आहे, आजकाल न्यू जनरेशनचे लोक ॲड वगैरे करतात, तर लावणीचा तमाशा बनवून ठेवलेला आहे. अशा म्हणणाऱ्या ह्या मॅडम माहीत नाही स्वतःला काय सुंदर म्हणतात. सुंदर आहेत परंतु ह्यांच्यासुद्धा मागे मागे स्टँड असतो. एवढं काही फ्रंट फ्रूटमध्ये येत नाही. मतलब दिसतात त्या छान आहेत, खेळतात वगैरे, पण मला वाटते की त्यांच्या बहुत मोठी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे. चेहरा खूप मोठा ओळखलेला गेलेला चेहरा आहे महाराष्ट्राचा. तर तुम्ही फ्रंट फ्रूटमध्ये आला किंवा फ्रंट फ्रूटमध्ये गेम खेळला, 4 लोक तुमचे ऐकणारे आहेत बिग बॉसमध्ये, त्यांना मान देता, त्याचा फायदा उठवून त्यांना आपली पर्सनॅलिटी अजून दाखवला तर बिग बॉसच्या टॉपमध्ये जाण्याला त्यांना कोणी रोखू शकत. हे हिचं नाव आहे. म्हणते मी कोल्हापूरची चटणी खाऊन आलेली चटचड आहे. फक्त वायफळ बोलणे, शिव्यागाडी करणे, मूर्खपणा दाखवणे. हे जे त्याचा ब्रीज आहे ना, ह्याचा ब्रीज तुझ्या बुजलेला आहे, पूर्ण अशा केस आलेले आहेत म्हणून तिच्या डोळ्याच्या खाली तिला दिसत नाही की तिच्या डोक्याच्या वर किती लोक आहेत, किती मानलेले लोक आहेत. मतलब एवढा शान गिडाड्या करणे. पहिली गोष्ट, आपली चाबी तिला द्यायची गरज काय होती त्या करणला? ते करणने एकदम परफेक्ट केलं की भाई मी तुला चाबी देणार नाही, त्याचा गेम आहे. त्याच्या समोर ॲक्टिंग करणे, मी तुझ्या पाया पडतो, मी तुझ्या हा करतो, मी तुझ्या करतो, तो करतो, हा मूर्खपणा ॲक्टिंग होता. त्या सोनालीला काही ना काही शिवा वगैरे दिलं, परंतु त्या सोनालीनं तिच्याजवळ गेली आणि तिला समजवलं की असं वगैरे नको वाढूच बागळा, चांगली राहा, आता रड झाला ना, ओके ठीक आहे. तिला समजूत काढलं, तरीही पण तिला शिवागाळं करणे आणि मी कोल्हापूरची आहे, माझे पप्पा रिक्षा चालवतात, ह्याची सिनपत्ती घेणे, हे करण्याव्यतिरिक्त स्वतःचा गेम सुधरव, थोडाशी जबान क्लिअर कर आणि मुंद्रासारखे कुतूर बोलण्यापेक्षा थोडा व्यवस्थित बोल. कोल्हापूरचं नाव जो आहे ना तो घालवूच नको, थोडा चांगली तमीज ठेव. ह्याला कोल्हापूर मरत नाही, ह्याला कोल्हापूरचा गाढव असे म्हणून घोषित करू शकता आपण रुचिताला. ते मी शोने वॉडेवर. हा जो करण आहे एक्स्ट्रीमली खूप कॅल्क्युलेटेडवाला मुलगा आहे, खूप कॅल्क्युलेटेड करते चीजे, खूप इमोशनली चालत नाही, मेंटली चालते. गेम त्याला समजते, कुठं बोलायचे, का बोलायचे, त्याचे मुद्दे दिसतात. तो इकडे तिकडे दिसते. तो 4 लोकांमध्ये असले तरी आपली त्याची जो मेंटॅलिटी, आपले पॉईंट ऑफ व्ह्यू टाकते. आय लव करणचे गेम्स वगैरे. आणि दुसरा इम्पॉर्टंट म्हणजे तो आयुष आय लव इट. त्याची पर्सनॅलिटी खूप छान आहे, परंतु त्याचा जो रियालिटी आहे, जो रिअल पर्सनॅलिटी आहे तो बिलकुल दिसत नाही, बिलकुल असा बकवास वाटत आहे. मतलब ठीक आहे, बोलते थोडा बहुत काहीतरी कुपोषण वगैरे चालू असते त्याचा, परंतु तो त्याची रिअल पर्सनॅलिटी, त्याची पर्सनॅलिटी खूप स्ट्रॉंग आहे. तो टॉप 2 मध्ये जाऊ शकते जेव्हा मी पहिल्यांदा बघितली, परंतु तो मला आता सध्याचा थंड वाटला आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा म्हणजे तो म्हणजे सागर. जसा आपल्या जंगलामधला पोपट असते, आपल्याला पोपटाचा आवाज कसा वाटते? सुंदर वाटते. पोपट्याला आपण काय करतो? जवळ घेतो. पोपट्या इकडच्या झाडात तिकडच्या झाडात गेला तरी आपण त्याला पाहत असतो, किती सुंदर. तशावानी सागर आहे. सागरचा गेम म्हणा, सागरचा बोलणं म्हणा, सागरचा ॲटिट्यूड म्हणा, सागरचा स्पार्क म्हणा, हर गोष्ट कॉमेडी टॉप नॉच. कोणत्या मुद्द्यावर किती बोलल्या पाहिजे, किती माणुसकी ठेवल्या पाहिजे, का सर्व गोष्टीमध्ये सागर इज अ बेस्ट. सागर हा टॉप 5 मध्ये जाणारा मुलगा आहे. जे कंटेस्टंट आहेत, ओमकार, राजेश, रुकेश, फलाना वाली चीजे, त्यांचे मी नाव ह्याच्यामुळे घेतलेले नाही आहे कारण की ते एक्झिटसुद्धा करत नाही. ते मला नाही दिसले तर ते तुम्हाला का दिसतील? जे मला दिसले त्यांच्याबद्दल मी सांगितलेले आहे. पूर्ण एपिसोड मी बघितलेले आहे. यावेळेस जो एपिसोड होता बहुत सही होता, बहुत धमाकेदार होता. पर यावेळेचा जो बिग बॉस आहे यार, काय अरेंज केलं, का वाली चीज़ें, इट्स एक्स्ट्रीमली बियॉन्ड वाली एनर्जी आहे, बियॉन्ड वाली चीज़ें आहे. आय लव इट बिग बॉस. ज्या प्रकारे हर एपिसोडमध्ये इंटरेस्ट वाटते, हर एपिसोडमधले पूर्ण वीकचे मी एपिसोड बघितली फक्त 2 दिवसामध्ये, एकही मला बोर एपिसोड वाटले नाही. एवढा सुंदर. आणि रितेश देशमुख सरांनी जो भाई फाडाफुडी करतात इकडे तिकडे, काय सुंदर. आय लव होस्टिंग रितेश देशमुख सरांची. मतलब रितेश देशमुख सर मला आतापर्यंत कॉमेडी पर्सन वाटायचे, पण जेव्हापासून मी बिग बॉसमध्ये रितेश देशमुख सरांना पाहणं सुरुवात केली, मला एवढी भीती लागते रितेश देशमुखची, असं वाटतं की 2 थापाडीतच मला मारणार आहेत वगैरे का. बट आय जस्ट लव इट. आपण उद्या नक्की भेटून मी बिग बॉसचे हर एपिसोडचा रिव्ह्यू नक्की देईन. प्लीज मला लाईक आणि सबस्क्राईब